राजाची राजाने स्वतःहून जे दुर्बल असतील त्या दुर्बल लोकांवर होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाचा नाश केला पाहिजे. राजाचं कर्तव्य आहे. म्हणून आता परीक्षित राजाने सांगितल्याच्या नंतर आणि त्या ठिकाणी आम्हा प्राण्यांना कोणापासून दुःख होतंय काही समजत नाही. आता बघा, एक महत्वाचं चिंतन ऐकायचं आहे. आपल्याला दुःख कशामुळे होतं? या बाबतीमध्ये काही मत आहे. ही मत आहे कशामुळे होतं ते बघा. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे, आत्म्याला सुख दुःख होण्याचं कारण आहे आत्मा. ऐका, काहीचं म्हणणं आहे की सुख दुःख होण्याचं महत्वाचं कारण जर कोणतं असेल तर ते ग्रह. आपण काय म्हणतो, ग्रहामुळे होतं. ते कोणता ग्रह असतो की नाही आपल्या कुंडलीत अडचण आणणारा, मग त्याच्यामुळे दुःख होतं असं काही म्हणतात. पण ऐका, आता अजून एक शिल्लक राहिलं वाक्य. आपल्याला दुःख होण्याचं अजून एक कारण आहे. काही लांबचं कारण नाही येते, फार महत्वाचं कारण सांगतो मी तुम्हाला. एक आत्म्याला दुःख होण्याचं कारण आत्मा, आत्म्याला दुःख होण्याचं कारण ग्रह. पण त्याच्या पुढचं सांगतो की आपल्याला दुःख होण्याचं कारण म्हणजे स्वभाव. आपला स्वभाव कळतं पण आपण थोडंसही बदलायला तयार होत नाही आणि मग आहे दुःख. मग या सर्व गोष्टींचा विचार करणं म्हणजे परमेश्वराची लीला आहे. ऋषभाचं भाषण ऐकलं आणि राजाच्या लक्षात आलं की हा ऋषभ म्हणजे याला सर्व काही कळत आहे, पण शास्त्राच्या निर्बंधाप्रमाणे हा निश्चित असं काही सांगत नाही. त्यावेळेला यावरून तो मूर्तिमंत धर्म आहे. अधर्माचरणी मनुष्य आणि त्याचा नामोच्चारण करणारा, बघा काय मजा आहे. अधर्माचरण करणारा माणूस आणि त्याचा नामोच्चार करणारा माणूस, कळेल तुम्हाला, हे दोघेही अधोगतीला जातात. वाक्य कळलं का? पहिलं कळलं तुम्हाला. दुसरं, पहिलं काय आहे? अधर्माचरण करणारा आणि त्याचा नामोच्चार करणारा, म्हणजे तो अधर्माला वागतोय पण हे म्हणता तू मागे चलो हम तुम्हारे साथ है. तर तो आगे चलो तो जाणारच आहे, पण हम तुम्हारे साथ मध्ये जाणार आहे. असं आहे गणित. म्हणजे कधी आपण अधर्माला साथ देता कामा नये. हे करायचं. वाटलं साथ देऊ नका, झोपून राहा, पण वाईट कर्माला साथ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, द्यायची असेल साथ तर सत्कर्माला द्या. जे चांगलं कर्म असेल ना त्या चांगल्या कर्माला साथ द्या. वाईट कर्माला तुम्ही, वाईट कर्माला जर की पत्नीपासून पुरुषाला 3 पुरुषार्थ साध्य होतात. म्हणजे धर्म, अर्थ आणि काम, हे 3 पुरुषार्थ. हे कोण देऊ शकते? पत्नी. म्हणजे जबाबदारी कोणाची आली? याला काय करायचंय? फक्त एकच पुरुषार्थ साध्य करायचा आहे. कोणता? मोक्ष. आलं का लक्षात? आता तुम्हाला ढोबळमानानं सांगेल मी, एक वाक्यामध्ये आठवू हा विषय. धर्म
कदाचित आपला पती हा अधर्माचरणी असेल, वाम मार्गाने जाणारा असेल, तर त्या पतीला धर्म मार्गावर आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगताय तर खरं आहे, हे तर खरं आहे, ऐकलं पाहिजे असं म्हणणार की तुम्ही. तर इथे दोन मार्ग सांगितले, एक मार खाऊन आणि मार देऊन. आलं का तुमच्या लक्षात? मार खाऊन ना मार देऊन. वेळ पडला तर त्याचा मार सहन करायची शक्ती आपली पाहिजे, आणि वेळ पडला तर त्या दोन मारायची ताकद आपल्यात पाहिजे. कारण तो धर्माचरणी झाला तर तुमचं जीवन बरोबर आहे, नाही तर नाही. आणि तो धर्माचे आचरण करेलच, या पद्धतीने आपलं जीवन असलं पाहिजे, असं त्याचं चिंतन सांगितलं त्या ठिकाणी. फार महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, ऐकलं पाहिजे. या विषयावर माझं वाक्य सांगतो तुम्हाला की आपलं बाकीचं तो सर्वच ऐकतो आणि हेच कसं ऐकत नाही. ध्यानात राहिलं का गेलं त्या तुम्ही गप्पा मारल्या तर विसरलंय, कारण आम्ही बंद झाले की तुम्ही तुमच्या गप्पा सुरू करता. आता जे सांगितलं ना, तर तुम्ही मी बंद झालो तर तुमच्या गप्पा सुरू झाल्या तर मग विसरून गेले का? विसरता नाही. त्यावेळा ते आपलं चिंतन करत आहे. धर्मपुरुषार्थाचं चिंतन मी तुम्हाला सांगितलं आता की पतीला आपल्या धर्माचरणाचं आचरण करण्याची जबाबदारी ही स्त्रीची आहे. आज आपल्याला लक्षात घ्या तुम्ही, अनेक राक्षस जे होते तुम्ही पहा, या राक्षसांच्या सर्व पत्नी धर्माचरण करणाऱ्या होत्या आणि त्यांच्या ताकदीवरच ते टिकले. ऐका, आणि या न्यायाला अनुसरून म्हणजे धर्मपुरुषार्थ पत्नीपासून हा एक भाग. आता दुसरा आहे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. अर्थ पुरुषार्थ महत्वाचा आहे आणि तो संसाराकरता गरजेचा आहे, आवश्यक आहे. आता अर्ध पुरुषार्थ देखील हा पत्नीकडून कसा मिळतो याचे चिंतन लक्षात. आता पूर्वीचा काळ काय होता की पतीनंच अर्थार्जन करावं. आता पत्नी करते, पैसा मिळवते. पूर्वी पत्नीचं ते काम नव्हतं, फक्त पुरुषाचंच काम होतं. पुरुषच काय करायचे, पैसा मिळवण्याची जबाबदारी सर्व त्याची. बरोबर आहे. हिचं काम फक्त एकच होतं, चूल आणि मूल. झालं बरोबर. पण त्या चूल मूल मध्ये आनंद होता, तो वेगळा आहे. आता तुम्ही आपण काही आजच्या शतकाला वाईट म्हणणार नाही, चांगली गोष्ट आहे. पण त्या चूल मूल मध्ये आनंद काय होता की चूलही तिच्या ताब्यात होती, मुलंही तिच्या ताब्यात होतं. त्याच्यामुळे चुलीवरचं जेवण ती बनवणारी होती तिच्या हातचं, आणि सात्विक जेवण हे बापले काही खात होते, म्हणून ते ठिकाणावर गाडी होती चूल. आणि मुलांना संस्कार देणारी ती माता होती. हे घेत जाऊ देतो ते चूल मूल जाऊ द्या. पण अर्ध पैसा. आता नियमावली आहे. आता त्या नियमावल्यात पुरुषही वागत नाही, तो भान वेगळा आहे. पण नियमावली आहे की पुरुषांना मिळवलेली जी संपत्ती आहे, धन, ते धन त्याने मिळवल्यानंतर आपल्या पत्नीच्या ताब्यात दिलं पाहिजे. लक्ष्मी ती आहे, म्हणजे लक्ष्मीचं डिपार्टमेंट कोणाचं आहे, तीच आहे. आता समजा तुमच्या ताब्यात ते आलं, मात्र त्याचा वापर करायची जबाबदारी कोणाची आहे? आहे ना. काय कसा वापर करायचा? तुमच्याकडे 15,000 रुपये तुमचा पगार असेल तरी तो संसार कसा चालवायचा जबाबदारी कोणाची आहे? पत्नीचीच आहे. चला ती सोडा, पुढचा भाग सांगतो. समजा त्याने त्याच्याजवळच ठेवले पैसे आणि त्याने त्याचा व्यवहार केला, ठीक आहे. तरी देखील कोणत्या कोणत्या निमित्तानं, कोणत्या कामाच्या निमित्तानं आणि पत्नीकडे तो पैसा जेव्हा देतो त्या पैशातून बचत करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तिचीच आहे. आता पुढचं आहे का,
एखादा संकटाचा काळ आला आणि संकट काळ आल्याच्या नंतर तो हताश होऊन बसतो, कारण हिच्याकडे पैसा नसतो, हिचा काही प्रश्न नाही, पैसा तो कमवणार आहे, तो हताश होऊन बसतो, डोक्याला हात लावतो, बसतो शांततेला आणि दोघं पतिपत्नी विचार करतात आता काही इलाज नाही, काही केलं तरी या संकटातून पार पडणार नाही, कारण साधारणतः 50-60 हजाराचं काम आहे, त्याची ऐपत नसते ती 50-60 हजाराचं काम आहे, काही केलं तरी होणार नाही. आपला येणारा पगार 15,000 असेल, मागचं दिले गेलं आहे 5,000 त्यामध्ये उरतील, आपल्याला 50,000 झटका आहे, काय करणार लक्षात ठेवा. अशा अवस्थेमध्ये तो हताश बसलेला असतो. अशा हताश अवस्थेमध्ये त्याला धीर देण्याचं काम कोणाचं आहे? काय म्हणायचं आहे की नाही ते सांगतो तुम्हाला, इथे नाहीये की आता ते सांगतो. तिनं म्हटलं पाहिजे ठीक आहे, आता या पगारामध्ये किती 7-8 हजार तर हो म्हणे कसं आता बरं ठीक आहे, तुम्ही येण्या प्रकारे तुमचे मित्र असतील, कोणी असतील, काही असतील, कोणाकडनं काही मिळवू शकता का, जमा करू शकता का? मग तो कसा स्वाभिमानाने बोलतो, तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, हे पाक काही केलं ना, माझे मित्र आहे आले, आता माझे मित्र दोन आता मला संकट आहे ते देतील. तो सांगतो त्या ठिकाणी की माझ्या मित्रांकडनं काही केलं तर कदाचित मी 15-20 हजार आणू शकतो. ऐका आता मजा, आता 20 हजार तो मित्राकडून आणू शकतोय, पगाराचे 7-8 हजार त्याच्याजवळ आहे. पत्नीनं शांततेनं त्याला म्हटलं पाहिजे की बा काही चिंता करू नका, यांना ही गोष्ट ऐकायला ऐकू दिली पाहिजे. ऐका बरोबर आहे ते. पत्नीकडून पुरुषाला आणि 3 पुरुषार्थ प्राप्त होतात, धर्म, अर्थ आणि काम, हे 3 पुरुषार्थ मिळतात. त्याच्यातला आता दुसऱ्या पुरुषार्थाला आमची गोष्ट चालू आहे की ते म्हणजे अर्ध पुरुषार्थ. या अर्ध पुरुषार्थाचं असं चिंतन चाललंय की एखाद्या संकटात तो पती सापडलाय, त्याची ऐपतही नाही आहे, 50,000 रुपये त्याला लागणार आहे आणि अशा 50,000 रुपयाची जोडणी करत असताना ती पत्नी आणि ती सांगते आपला पगार किती येणार आहे, साधारणतः 5,000ची बचत आहे आपली. बर, मित्रांकडनं किती मिळवणार आहे म्हणून थांबलो. तुमचे मित्र आले म्हणजे 2, म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही, बरोबर. मग मित्राकडनं किती, त्याने सांगितलं काही केलं कदाचित 20,000 रुपये मी येणं प्रकारे मित्रांकडनं कसं तरी आणू शकतो, माझ्या नातेवाईकाकडनं 5 आणू शकतो. आता 20, 5 आणि 5 किती झाले? 30,000 त्याने आणू शकतो म्हणता बरोबर ती मोठ्या प्रेमानं आनंदाने म्हणायला लागली बस काही चिंता करू नका, काळजी करण्याचं काही कारण नाही, आपला संकट काही तुमच्यावर राहणार नाही, आपलं संकट आपण निवारण करू. हळूच उठली आणि तो डबा काढला आणि त्या डब्यात ते बरोबर काढलं. आता हे कोणा दिलं? तिने दिलं. ती सगळं होते का नाही होते, तिने कमवले का नाही कमवले, लक्षात ठेवा. तसं चिंता नाही कमवले तिने, पण आहे त्या धनाचा योग्य रीतीने आणि वापर करून त्याची बचत हे लक्षात ठेवा. म्हणजे अर्थ तो विचारलेलाच आहे. आणि तिसरा महत्वाचा विषय काही काम, विषय भोग, विषय भावना